लाडक्या बहिणींनो नमस्कार। स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या लाडक्या वाय मराठी ह्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो, आपल्या चॅनलवरती लाडक्या बहिणींसाठी अनेक दुसऱ्या योजनांसाठी खास करून खरी माहिती तुम्हाला भेटत असते। तर या ठिकाणी पहा, हा व्हिडिओ संपूर्ण बघा, म्हणजे तुमचा जे आहे ते हप्ता सुरू राहील की नाही पुढे चालून हे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे। तर या ठिकाणी पहा, लाडक्या बहिणींना ई-केवायसी कशा पद्धतीने करायची आहे आणि ज्या लाडक्या बहिणीची ई-केवायसी झालेली आहे त्यांची चुकीची झालेली आहे का बरोबर झालेली आहे हे पण तुम्हाला समजणार आहे। म्हणजे भरपूर माहिती ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण भेटणार आहे आणि तुमच्या मनामध्ये जेही प्रश्न आहेत त्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला ह्या एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण भेटणार आहे। अगदी थोडा वेळ काढून हा व्हिडिओ संपूर्ण पहा, भरपूर तुम्हाला माहिती भेटणार आहे आणि भरपूर तुम्हाला इथून पुढचे हप्ते भेटणार आहेत की नाहीत, की तुमचा हप्ता बंद होणार आहे ह्याची संपूर्ण माहिती जी आहे ती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर या ठिकाणी पहा, लाडक्या बहिणींनो तुम्हाला खरी माहिती आपल्या चॅनलवरती भेटत असते, त्यामुळे आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा। तुम्हाला सबस्क्राईब करायला एकदम फ्रीमध्ये आहे, त्यामुळे एक सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमचे जेही प्रश्न असतील ते कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकतात। तर चला मित्रांनो, उशीर न करता व्हिडिओला सुरू करूयात आणि संपूर्ण ए टू झेड माहिती लाडक्या बहिणीचा हप्ता इथून पुढे सुरू राहणार आहे की बंद होणार आहे ह्याबद्दल पण माहिती घेऊयात। किंवा लाडक्या बहिणींना ई-केवायसी करताना काही प्रॉब्लेम येत आहेत, एरर येत आहेत, त्याचे पण तुम्हाला जे आहे ते प्रश्नाची उत्तरं ह्याच व्हिडिओमध्ये भेटणार आहेत। तर या ठिकाणी पहा, आपण पहिल्यांदा काय करणार आहोत की लाडक्या बहिणींना लॉग इन करून दाखवणार आहोत की त्यांना ई-केवायसी कशा पद्धतीने करायची आहे आणि त्यामध्ये जे प्रश्न येणार आहेत त्या प्रश्नाची उत्तरे कशा प्रकारे द्यायची आहेत। तर या ठिकाणी पहा, पहिल्यांदा आपण जे आहे ते लाडक्या बहिणीचं लॉग इन करणार आहोत। या ठिकाणी लॉग इन कसं करायचं तर या ठिकाणी पहा, अर्जदार लॉग इन या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिसत आहे अर्जदार लॉग इन। ह्या अर्जदार लॉग इनवरती क्लिक करायचं आहे। आता आपण अर्जदार लॉग इन यावरती क्लिक केलं तर तुम्हाला काय करायचं, या ठिकाणी पहा तुम्हाला जे आहे ते या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे। या ठिकाणी तुम्हाला जे आहे ते पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे। आता या ठिकाणी पहा, आपण मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून घेऊयात। आता लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी पहा, आपण जे आहे ते या ठिकाणी मोबाईल नंबर टाकला आहे आणि जे आहे ते पासवर्ड टाकलेला आहे। तर या ठिकाणी पहा, त्यानंतर आपल्याला जो प्रश्न येतो तो म्हणजे आपल्याला या ठिकाणी तो कॅप्चा दिसत आहे, तो कॅप्चा जे आहे ते आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे। तर या ठिकाणी पहा, लाडक्या बहिणींनो मी जे आहे या ठिकाणी कॅप्चा टाकलेला आहे। आता बऱ्याच लाडक्या बहिणींचे प्रश्न असतील की आम्ही कोणता मोबाईल नंबर टाकावा आणि कोणता या ठिकाणी पासवर्ड टाकायचा आहे। तर या ठिकाणी पहा, तुम्ही ज्यावेळेस नोंदणी करताना जो मोबाईल नंबर दिलता तो टाकायचा आहे मोबाईल नंबर, आणि तुमच्या लक्षामध्ये पासवर्ड नसेल तुम्हाला पासवर्ड तयार करण्यासाठी काय करायचं, या ठिकाणी पहा, या ठिकाणी जे आहे ते फॉरगेट पासवर्ड या ठिकाणी ऑप्शन दिसत आहे। तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी क्लिक करून तुम्हाला जे आहे तुमचा पासवर्ड तुम्ही चेंज करू शकतात। तर काय करायचं, तुम्हाला पासवर्ड चेंज करण्यासाठी तुम्ही जो नोंदणी करताना मोबाईल नंबर दिलता तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाका आणि त्यानंतर जे आहे ते या ठिकाणी कॅप्चा टाकायचा आहे आणि सेंड OTPवरती क्लिक करायचं आहे। आता सेंड OTPवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक OTP येईल आणि तुम्हाला क्रिएट पासवर्ड नवीन पासवर्ड तुम्ही तयार करू शकतात आणि ते पासवर्ड आणि मोबाईल नंबर हा तुम्हाला या ठिकाणी लॉग इन करण्यासाठी उपयोगी येणार आहे। तर या ठिकाणी पहा, लाडक्या बहिणींनो मी जे आहे ते मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकलेला आहे आणि तुम्हाला या ठिकाणी हा कॅप्चा पण टाकून घ्यायचा आहे। आता आपण मोबाईल नंबर पासवर्ड कॅप्चा टाकलेला आहे आणि त्यानंतर या ठिकाणी पहा लॉग इन असं ऑप्शन भेटणार आहे। तर आपण लॉग इनवरती क्लिक करायचं आहे। आता लॉग इनवरती क्लिक केलं तर या ठिकाणी पहा तुम्हाला जे ते अशा प्रकारे ऑप्शन यायला पाहिजे, लॉग इन सक्सेसफुल अशाच ऑप्शन यायला पाहिजे। तर या ठिकाणी पहा, आपल्याला लॉग इन सक्सेसफुल ऑप्शन आलेला आहे आणि आपण जे आहे ते लॉग इन सक्सेसफुल झालेलो आहोत। आता ह्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक ऑप्शन भेटतं, ते म्हणजे या ठिकाणी या कोपऱ्यामध्ये 3 रेषा दिसतात। तर तुम्हाला ह्या 3 रेषेवरती क्लिक करायचं आहे। त्या 3 रेषेवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, या ठिकाणी पहा एक ॲप्लिकेशन मेड इरेजर यावरती ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, 2 नंबरचं ऑप्शन आहे। तर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, या ठिकाणी पहा तुम्हाला तुमचं या ठिकाणी नाव दिसणार आहे, तुमचं संपूर्ण नाव दिसेल, त्यानंतर तुमचा ॲप्लिकेशन नंबर दिसेल आणि त्यानंतर या ठिकाणी फोटो दिसू शकतो किंवा एखाद्या वेळेस बाय चान्स फोटो दिसत पण नाही आहे। आणि त्यानंतर या ठिकाणी पहा तुमचं ॲप्लिकेशन स्टेटस, म्हणजे या ठिकाणी तुमचं ॲप्लिकेशन स्टेटस जे आहे ते अशा प्रकारे हिरव्या कलरमध्ये अप्रूव्ड असायला पाहिजे। या ठिकाणी जर रिजेक्ट असेल तर तुमचा अर्ज बाद झालेला आहे, तुम्हाला हप्ता तुमचा बंद केलेला आहे, तुम्हाला हप्ता भेटणार नाही आहे, अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी जर रेड कलरमध्ये रिजेक्ट झालेला असेल किंवा या ठिकाणी अप्रूव्डपेक्षा दुसरं कुठलं ऑप्शन असेल तर नक्कीच या ठिकाणी तुमचा हप्ता बंद होऊ शकतो। अशा प्रकारे हिरव्या कलरमध्ये तुम्हाला जे आहे ते अप्रूव्ड असं ऑप्शन असायला पाहिजे। आणि त्यानंतर या ठिकाणी काय येते, संजय गांधी, तर या ठिकाणी पहा संजय गांधी जे आहे ते या ठिकाणी नो दाखवलेलं आहे, अशा प्रकारे नो यायला पाहिजे। या ठिकाणी जे आहे ते नो म्हणजे तुम्ही दुसऱ्या कुठल्याही योजनेचा लाभ घेत नाहीत किंवा संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ घेत नाहीत म्हणून या ठिकाणी नो आलेला आहे। आणि या ठिकाणी तुम्हाला जर येस आलं तर या ठिकाणी पण तुमचा हप्ता लाडक्या बहिणीचा हप्ता भेटू शकणार नाही आहे। तर या ठिकाणी पहा अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी हे चेक करायचं आहे। आता ते चेक केल्यानंतर आपल्याला महत्त्वाचं बाब चेक करायचे आहे ती म्हणजे या ठिकाणी पहा तुम्हाला या ठिकाणी एक डोळ्याचं ऑप्शन दिसतंय,
हे ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्ही पहा तुमच्यासमोर जे आहे ते भरपूर तुम्हाला माहिती भेटणार आहे आणि KYC करताना तुम्हाला ही उपयोगी येणार आहे. तर या ठिकाणी पहा तुम्हाला काय येणार आहे, पहिल्यांदा जे आहे ते लाडक्या बहिणीचे या ठिकाणी नाव येणार आहे आणि त्यानंतर या ठिकाणी पहा नाव म्हणजे फादरचं नाव, या ठिकाणी पहा वडिलांचं नाव तुम्हाला या ठिकाणी येणार आहे. तर या ठिकाणी वडिलांचं नाव का आलेलं आहे की ज्या लाडक्या बहिणींनी लग्नाच्या अगोदर हा फॉर्म भरलेला आहे त्यांचं या ठिकाणी वडिलांचं नाव आलेलं आहे. आता त्या लाडक्या बहिणींचं जर लग्न झाले असेल तर त्यांनी त्यांचं आधार कार्ड अपडेट करून घ्यायचं आहे आणि त्यांच्या आधार कार्डवरती जे आहे ते त्यांनी तुमच्या पतीचं नाव जे आहे ते अपडेट करून घ्यायचं आहे आणि तुमच्या पतीचं नाव अपडेट झाल्यानंतर तुम्हाला जे आहे ते लाडक्या बहिणीची KYC करायची आहे. काय करायची आहे? KYC करायची आहे. ज्यावेळेस तुमचं पतीचं आधार कार्डचं नाव तुमच्या आधार कार्डवरती ज्यावेळेस अपडेट होईल त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी KYC करायची आहे. आता ती KYC झाल्यानंतर तुम्हाला दुसरं ऑप्शन या ठिकाणी भेटतंय. ते म्हणजे काय? या ठिकाणी जे आहे ते तुमचं स्टेटस, लग्नाचं स्टेटस म्हणजे मॅरिटल स्टेटस तुमच्या या ठिकाणी पहा तुम्ही या ठिकाणी अनमॅरिड होतात. ज्यावेळेस तुम्ही अर्ज करताना अनमॅरिड होतात, परंतु तुमचं आता लग्न झालेलं आहे त्यामुळे तुम्ही तुमचं या ठिकाणी जे आहे ते फादरचं नाव या ठिकाणी येत आहे, लग्न झालं नव्हतं म्हणून. तर या ठिकाणी तुमच्या वडिलांचं नाव येत आहे. तर वडिलांचं नाव आता तुमचं लग्न झालं असेल तर या ठिकाणी तुमच्या आधार कार्डवरती तुम्ही पहिल्यांदा तुमच्या पतीचं नाव लावून घ्या आणि नंतर KYC करा. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी तुमची KYC सक्सेसफुल होईल आणि इथून पुढे तुम्हाला कसल्याही प्रकारची काही अडचण येणार नाही हप्ता भेटण्यासाठी. तर हा मुद्दा क्लिअर झालेला आहे. ज्या लाडक्या बहिणीचं लग्न झाले त्यांनी काय हे करायचं आहे. आता त्यानंतर पहा दुसरं ऑप्शन येतं की आपण जे आहे ते लाडक्या बहिणींनी KYC करताना किंवा ज्यावेळेस आपण अर्ज केला त्यावेळेस लाडक्या बहिणींनी कुठलं मोबाईल नंबर दिला तर या ठिकाणी पहा मोबाईल नंबरचं ऑप्शन आहे आणि त्या लाडक्या बहिणींचा या ठिकाणी मोबाईल नंबर समोर दिसून येतो आणि या ठिकाणी लाडक्या बहिणीचा आधार कार्ड नंबर पण दिसून येतो. तर या ठिकाणी अशा प्रकारे तुम्ही ही चेक करू शकतात. आणि महत्त्वाची बाब म्हणजे लाडक्या बहिणींनी कोणत्या या ठिकाणी बँकेचं अकाउंट दिलं हे महत्त्वाचं आहे. तुम्ही या ठिकाणी पण चेक करा. तुम्हाला जर हप्ता येत नसेल तर या ठिकाणी एक चूक झाली असेल, या ठिकाणी पहा कोणती चूक. तर या ठिकाणी पहा तुमचं बँकेचं नाव या ठिकाणी आलेलं आहे, बँकेचं नाव आलेलं आहे. त्यानंतर अकाउंट होल्डर्स नेम म्हणजे लाडक्या बहिणीचं नाव आलेलं आहे. त्यानंतर अकाउंट नंबर, त्या ठिकाणी अकाउंट नंबर पण तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात आणि IFSC कोड पण तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. तर हा ठिकाणी अकाउंट नंबर आणि तुम्ही IFSC कोड चेक करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी मोठं ऑप्शन एक येते, या ठिकाणी पहा इज युअर बँक अकाउंट सेंडेड विच बँक अकाउंट. म्हणजे या ठिकाणी पहा तुमची बँक जी आहे ती तुमच्या आधार कार्डला लिंक आहे का. तर या ठिकाणी काय आलेलं आहे? येस आलेलं आहे. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी तुमच्या बँकेला आधार कार्ड लिंक आहे, तुम्हाला काही करायची गरज नाही आहे. तुम्ही तुमचे पैसे तुमच्या बँकेमध्ये येऊ शकतात, तुमचं बँकेला तुमचं आधार कार्ड लिंक आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी पहा ज्या लाडक्या बहिणींनी या ठिकाणी त्यांचं म्हणजेच रेशन कार्ड कोणतं दिलं तर ते पण या ठिकाणी पाहता येणार आहे. त्या ठिकाणी पहा तुम्हाला या ठिकाणी तुमचं लाडक्या बहिणीचा आधार कार्ड नंबर आणि आधार कार्डचा फोटो या ठिकाणी पाहता येणार आहे. या ठिकाणी पहा फ्रंट साईज, बॅक साईज. त्यानंतर या ठिकाणी पहा ज्या लाडक्या बहिणींनी रेशन कार्ड दिलं तर त्यांचं रेशन कार्डचं. त्यानंतर पहा डोमेसाईल सर्टिफिकेट असेल किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट असेल, रेशन कार्ड असेल 15 वर्ष अगोदरचं, तर या ठिकाणी त्याचा फोटो पाहायला भेटेल. त्यानंतर तुमचं ऑरेंज रेशन कार्ड आहे का, येलो रेशन कार्ड आहे म्हणजेच तुमचं जे आहे ते पिवळं रेशन कार्ड आहे का, केशरी रेशन कार्ड आहे ते पण तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहे. आणि त्यानंतर तुम्ही हमीपत्र दिलं का ते पण या ठिकाणी पाहता येणार आहे. तुमचं बँक पासबुक या ठिकाणी तुम्हाला पाहता येणार, तुम्ही बँकेचं पासबुक कोणतं दिलं. त्यानंतर तुमचा फोटो या ठिकाणी पाहता येणार आहे. या ठिकाणी अशी तुम्हाला भरपूर या ठिकाणी माहिती भेटणार आहे. आणि त्यानंतर महत्त्वाचं येतं ते म्हणजे तुमचा अर्ज अप्रूव्ड आहे की नाही या ठिकाणी पण तुम्हाला पाहता येणार आहे. तर या ठिकाणी पहा तुमचा अर्ज जे आहे ते या ठिकाणी अप्रूव्ड आहे, या ठिकाणी पहा अशा प्रकारे असायला पाहिजे. जर या ठिकाणी जर रिजेक्ट झालेला असेल तर या ठिकाणी तुम्हाला हप्ता भेटण्याची कमी शक्यता आहे. तर असं या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात की लाडक्या बहिणींना या ठिकाणी हप्ता भेटणार आहे की नाही यावरती तुम्ही पण चेक करू शकतात. तर या ठिकाणी पहा अशा प्रकारे लाडक्या बहिणीची स्वतःची त्यांची स्वतः पण तुम्ही संपूर्ण घरी बसून तुम्ही संपूर्ण माहिती चेक करू शकतात. आणि त्यानंतर या ठिकाणी पहा तुम्हाला हप्ता कोणकोणते भेटले आहेत ते पण तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. आता या ठिकाणी पहा तुम्हाला हप्ता भेटलेला आहे की नाही आणि किती हप्ते भेटलेत हे कसं चेक करायचं आहे. तर या ठिकाणी पहा तुम्हाला कोपऱ्यामध्ये ऑप्शन भेटत आहे, त्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी क्लिक केलं तर या ठिकाणी पहा ज्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी आतापर्यंत किती हप्ते भेटलेत हे पण त्यांना या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. आणि त्यांना या ठिकाणी एकूण किती रुपये भेटलेले आहेत ते या ठिकाणी अमाऊंट दाखवत आहे, ट्रान्सफर अमाऊंट. तर या ठिकाणी पहा नंतर त्यांचं या ठिकाणी त्यांचं नाव येणार आहे. त्यानंतर त्यांचं बेनिफिशरी नेम, त्यानंतर त्यांच्या बँकेचं नाव या ठिकाणी पाहू शकतात. अकाउंट नंबर,
त्यानंतर जे आहे ते या ठिकाणी ट्रान्झॅक्शन डेट आणि क्रेडिट झालेत की नाही पैसे ते पण दाखवणार आहे आणि किती रुपये त्यांच्या बँकेमध्ये आलेले आहेत हे पण या ठिकाणी त्यांना पाहता येणार आहे. तर या ठिकाणी अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता की तुम्हाला किती हप्ते भेटलेले आहेत आणि एखादा हप्ता रिजेक्ट झालेला आहे का. तर या ठिकाणी पहा एक हप्ता जे आहे ते या ठिकाणी कॅन्सल झालेला आहे. अशा प्रकारे तुम्हाला हे पाहता येणार आहे. तर या ठिकाणी पाहू शकतात जे आहे ते तुमचा एखादा हप्ता कॅन्सल झाला असेल तर कशामुळे झालेला आहे, किती रुपयाचा झालेला आहे, हे जी संपूर्ण पण माहिती तुम्हाला ह्यामध्ये भेटणार आहे. तर नक्कीच लाडक्या बहिणींना नक्कीच संपूर्ण माहिती समजली असेल की लाडक्या बहिणींनी जर KYC करायचे असेल तर त्या ज्या लाडक्या बहिणीचं अगोदर लग्न झालेलं नव्हतं आणि आता लग्न झालेलं आहे तर त्यांनी KYC कशा पद्धतीने करायचे आहे. पहिल्यांदा जे आहे ते त्यांच्या पतीचं आधार कार्ड जे आहे ते त्यांनी अपडेट करून घ्यायचं आहे आणि स्वतःच्या लाडक्या बहिणींनी त्यांच्या स्वतःच्या आधार कार्डवरती पतीचं नाव अपडेट करून घ्यायचं आहे आणि अपडेट झाल्यानंतर तुम्हाला जे आहे ते आता KYC करायची आहे. अपडेट झाल्यानंतर तुम्ही KYC करू शकतात म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम पुढे चालून येणार नाही आहे. तर आपल्याला जे आहे ती KYC दरवर्षी करायची आहे. जून महिन्यापासून 2 महिने तुम्हाला कालावधी दिला जाणार आहे. दरवर्षी तुम्हाला KYC करताना काही प्रॉब्लेम येणार नाही आहे. त्यामुळं ज्याही लाडक्या बहिणीचे अर्ज करताना लग्न झाले नव्हते आणि आता लग्न झालेलं आहे अशा सर्व लाडक्या बहिणींनी त्यांचे आधार कार्डावर त्यांच्या पतीचं नाव या ठिकाणी अपडेट करून घ्यायचं आहे. तर नक्कीच लाडक्या बहिणींना संपूर्ण माहिती समजली असेल की लाडक्या बहिणींची कोणकोणती अपडेट या ठिकाणी माहिती कशा प्रकारे बघायची आहे आणि त्यांना KYC करताना कोणाचं आधार कार्ड या ठिकाणी अपडेट करायचं आहे याची संपूर्ण माहिती त्यांच्या नक्कीच लक्षात आली असेल. आणखीन पण कोणत्या लाडक्या बहिणींना काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की लाडक्या बहिणीची खरी माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला भेटत असते. त्यामुळे आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा. तर भेटूयात लाडक्या बहिणींनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जो तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.